कर्जमाफी कोणाला मिळणार आणि कधी मिळणार 2026 चा अपडेट, जे की कर्जमाफीच्या अटी, नियम आणि त्या दोन ओळीचा जो सोपा अर्थ आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या गावागावात एकच चर्चा आहे, कर्जमाफी होणार का, कोणाची होणार आणि ती कधी होणार. रोज नवीन बातम्या येतात, नवीन GR येतात, पण त्यातल्या त्या दोन ओळी वाचून तुमचा गोंधळ उडतोय ना, की बाबा नक्की मला लाभ मिळणार की नाही. घाबरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या दोन ओळीचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्ही 3 लाखापर्यंतचं कर्ज घेतलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल शिवम कृषी टेक. मित्रांनो, कोणत्याही सरकारी GR मध्ये सगळ्यात महत्वाचं दोन ओळी असतात, ज्यावर तुमची कर्जमाफी अवलंबून असते. चला त्या सोप्या भाषेत समजून घेऊ. त्याआधी स्पष्ट डिस्क्लेमर सांगतो की ही माहिती सध्याच्या उपलब्ध बातम्यावर आधारित आहे. अधिकृत GR ची जी आहे ती वाट पहा. पहिली जी ओळ आहे त्याची जी अटी आहे ते म्हणजे मुदतबाह्य कर्ज, म्हणजेच ओव्हरड्यू लोन. पहिली ओळ सांगते की कर्जमाफी कोणाला मिळते. याचा सरळ अर्थ असा, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत म्हणजे ओव्हरड्यू झाले आहे त्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळतो. म्हणजेच जर तुम्ही नियमित कर्जमाफीचे म्हणजे नियमित कर्जाचे हप्ते भरलेले असतील तर तुम्हाला कर्जमाफी नाही, तर प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे इन्सेंटिव्ह मिळते, जे सहसा 50,000 पर्यंत असते. पण जर तुमचे कर्ज थकीत असेल आणि तुम्ही ते भरू शकत नसाल तर तुम्हाला या योजनेचा थेट लाभ मिळतो. आता पाहूया दुसरी ओळ, म्हणजे त्याला मर्यादा म्हणजे कट ऑफ डेट आणि रक्कम. दुसरी ओळ असते तारखेची आणि रकमेची. नवीन अपडेट नुसार सरकार 3 लाखापर्यंत कर्जमाफीचा विचार करत आहे. याचा अर्थ जर तुमचे कर्ज 3 लाखाच्या आत असेल तर ते पूर्ण माफ होऊ शकते. नंबर 2, जर कर्ज 3 लाखाच्या वर असेल तर सरकार कदाचित फक्त 3 लाखापर्यंत भरेल आणि उरलेली रक्कम तुम्हाला भरावी लागेल. हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तारीख. तुमचे कर्ज कोणत्या तारखेपर्यंत थकीत आहे हे GR मध्ये पाहणे गरजेचे असते. उदाहरणार्थ 30 सप्टेंबर किंवा 31 मार्च या तारखेच्या आधीचे कर्ज असेल तरच माफी मिळते. आता मुख्य प्रश्न, ही कर्जमाफी कधी होणार. बघा, सध्या 2026 चालू आहे आणि विविध निवडणुका किंवा अधिवेशनाच्या तोंडावर सरकारकडून घोषणा होत आहेत. साधारणपणे प्रक्रिया अशी असते. नंबर 1, पहिले तुमची नावे बँकेकडून पोर्टलवर जातात. नंबर 2, तिथे आधार प्रमाणीकरण म्हणजे आधार ऑथेंटिकेशन करावे लागते. नंबर 3, आणि त्यानंतर पैसे तुमच्या लोन खात्यात जमा होतात. त्यामुळे जर तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसेल तर आजच करून घ्या, कारण जेव्हा यादी येईल तेव्हा वेळ मिळणार नाही. तर मित्रांनो, त्या दोन ओळीचा अर्थ आता तुम्हाला समजला असेल. एक म्हणजे तुमचं कर्ज थकीत आहे की नियमित, आणि दुसरं म्हणजे तारीख. अफवावर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत अधिकृत यादी गावातल्या सोसायटीत किंवा बँकेत लागत नाही तोपर्यंत कोणालाही पैसे देऊ नका. तुम्हाला काही शंका असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर नक्की करा. आणि हो, शेतीविषयक अशाच खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.